सर्वांचे स्मार्ट स्टडी विथ निशाने सर या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी एक गणिताचे उदाहरण सोडवणार आहोत। उदाहरण आहे, सचिन, सेहवाग व धोनी यांनी मिळून 228 धावा केल्या। जर सेहवागने धोनीपेक्षा 12 धावा जास्त केल्या व धोनीने सचिनपेक्षा 9 धावा कमी केल्या तर सचिनने किती धावा केल्या? या ठिकाणी सचिनने किती धावा केल्या, सचिनने किती धावा केल्या हे आपल्याला विचारलेलं आहे। मग सचिन, समजा सचिन ने x धावा केल्या। बर, पुढे काय म्हणलं? धोनीने सचिनपेक्षा 9 धावा कमी केल्या। धोनीने सचिनपेक्षा 9 धावा कमी केल्या म्हणजे x - 9। पुढं वर काय म्हटलं? सेहवागने धोनीपेक्षा 12 धावा जास्त केल्या। सेहवागने धोनीपेक्षा 12 धावा जास्त केल्या। मग धोनीने किती केले? x - 9 अधिक 12। मग हे जर सोडवलं तर 12 मधून 9 गेला, खाली राहिला 3, तर x अधिक 3 धावा कोणी केल्या? सेहवागने केल्या। पुढे काय म्हणलं की सचिन, सेहवाग व धोनी यांनी मिळून तिघांनी मिळून 228 केल्या। मग आता तिघांच्या मिळून मग सचिनच्या x अधिक धोनीच्या x - 9 अधिक सेहवागच्या x अधिक 3 यांची बेरीज किती दिली आहे त्यांनी? 228। या ठिकाणी बघा -9 आहे, या ठिकाणी +3 आहे। मग हे 3 जर याच्यातून देऊन टाकले तर या ठिकाणी x आणि x 3x आणि -6 शिल्लक राहील। या ठिकाणी 228। मग या ठिकाणी 3x बरोबर 228 अधिक 6, हा वजा इकडं आहे तिकडं अधिक होईल। 3x बरोबर 234। मग x बरोबर 234 भागिले 3, 3 1 3, 3 7 21 आणि वरती उरले 2, 3 8 24। मग सचिनने किती धावा केल्या? तर 78 धावा सचिनने केल्या। जय जवान जय किसान।